नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। दिव्यांग बांधवांसाठी राज्य शासनाकडून एक अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। विशेष सहाय्यक योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। तर या जी.आर.मध्ये कोणत्या योजनेसाठी किती निधी मंजूर झाला आहे, कोणत्या लाभार्थ्यांना फायदा होणार आहे आणि पैसे कधी खात्यात येणार, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून सविस्तर पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून दिनांक 26 मे 2026 रोजी जारी करण्यात आलेला आहे। तर या शासन निर्णयानुसार विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे कामकाज आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हाताळले जात आहे। सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। तर संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना, सर्वात पहिली योजना म्हणजे संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना। तर या योजनेसाठी शासनाने मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केलेला आहे। तर सहाय्यक वेतनोत्तर मंजूर निधी हा 54,91,52,000 रुपये, तर DBTसाठी वितरित निधी हा 12,63,06,660 रुपये। तर या निधीमुळे हजारो दिव्यांग लाभार्थ्यांना थेट खात्यात आर्थिक मदत मिळणार आहे। तर श्रावणबाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना, तर दुसरी महत्त्वाची योजना म्हणजे श्रावणबाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना। तर सहाय्यक अनुदाने 1,50,00,000, त्यानंतर DBT निधी हा 1,05,00,000। तर या योजनेतून पात्र दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, जी.आर.मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की निधी DBT पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे। ज्या लाभार्थ्यांची माहिती अपडेट आहे, आधार लिंक आहे आणि बँक खाते सक्रिय आहे, अशा लाभार्थ्यांना लवकरच पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला आधार लिंक असणे आवश्यक आहे, तसेच बँक खाते सक्रिय असावे, अर्ज मंजूर असणे आवश्यक आहे। तर या निधीचा लाभ खालील लाभार्थ्यांना होणार आहे। तर त्यामध्ये दिव्यांग निराधार लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे पात्र लाभार्थी, शासनमान्य दिव्यांग प्रमाणपत्र असलेले नागरिक, आधीपासून योजनांमध्ये नोंद असलेले लाभार्थी। जर तुमचा अर्ज मंजूर असेल तर तुम्हाला देखील या निधीचा लाभ मिळू शकतो। जर तुम्हाला अजून पैसे मिळाले नसतील तर घाबरू नका, तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयात किंवा समाज कल्याण विभागात संपर्क करून माहिती जाणून घेऊ शकता। तर मित्रांनो, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी हा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे। राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवीन शासन निर्णय आणि सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलसोबत जोडलेले राहा। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।